वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर मी आहे तुमचा लाडका सोम। मी आलोय पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी। तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज आपल्या महाराष्ट्रातला एक सण आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी आहे। त्या लाकडं गोळा करायची आपण तयारी करत आहे। आपण चला लाकडं गोळा करूया। लाकूड आपल्याला भेटलेला आहे शेतात। आता याची माती बिती काढू आपण। तसं नको ठेवू रे। पोरं तिकडे होळीची लाकडं न्यायला मदत करते ते, आणि आम्ही इकडं ते गोळा करतोय। ही सगळी लाकूड नेते ते माझ्या नावाने ओरडते ते। मी ब्लॉग बनवते म्हणून मदत कर वाटतं ते, पण आपले चालले हळूहळू पुढं। यार शेतात एक सुंदर प्रकारचा असा झोका आहे। त्या झोक्यावर मी आता ट्राय करणार आहे बसायचं, बघू होतंय का सक्सेस। गाईज बसायच्या आधी एक दुर्घटना झाली माझ्या हातनं। बसलो होतो आधी, तुम्हाला खोटं बोललो, झोकाच तुटलाय। हे बघा या काय ह्याच्यावर काय आहे बघा, झोका तुटला बघा। उद्योग झालाय आता लय मोठा। आता हे परत न्यायला सुरुवात, मला जायला लागेल तिकडं। गाईज एक सगळ्यात मोठं लाकूड आणून आम्ही इथे ठेवलंय। आता सगळ्यांच्या घरी वर्गणी बिरगणी मागायला जायचंय, चला। होळीच्या तयारीसाठी नाना सज्जा नाही। एक शूट आम्ही चाललोय आता होळीची वर्गणी मागायला। चला वर जावा सगळे। चला वरती। वर गेली होळीची वर्गणी गोळा करायला। आम्ही आलो मस्त गारगार पाणी प्यायला। अरे क्या रवे हाय, हॅलो वेलकम बॅक। ठंडा पानी नहीं क्या यार, क्या तुम अभी आए क्या, दो ना। अच्छा सेठ लोग क्या यार, तू भी मस्ती करता है। पण काय बघ ये साधे एखादं बाय बाय। अरे सीटों मध्ये आलो आहे ती काय त्रास देत। जीएसटी मोठे पण सण तर सगळे साजरी एकत्रच करतो, किती मोठे असू द्या। ए तू क्या आमच्या मंडळावर तुला धरू का मग। ए सीटो मध्ये गिराईका चालू आहेत। पावती रजिस्टर 500 रुपये। ए अरे क्या बोलता क्या टाइम पास चालू है क्या इधर। ए नको यो कुल्फी खायला आलाय का वर्गणी गोळा करायला आलाय। 40, 60, 80, 100, 140, 200 रुपये दे फिर। आईस्क्रीम अमोलची शर्मा हो का, त्यांनी 100 नाही दिले, या कुल्फ्या गायब डायरेक्ट। नको ती डायरेक्ट
100 रुपयाला आहे तो आधी. चला दादा वर्गणी देत नाही स्कॅम. हा राहू द्या. चला आम्ही घरी जाऊ का. पाटील कोणाचे ऐकत भाजी. बाबांकडनं घ्या. सई अगं काय फुगे फुगवती का. शौर्य फटका का त्याच्या हर याच्या फटका याची त्याची नाव सांगतो. काय मोबाईलला भिजवतो काय तो सगळ्यात टॉपचा माणूस आमच्या वाड्यातला. गौऱ्या घ्यायला आलोय ते आपल्या शिमग्यासाठी म्हणजे होळीसाठी लागतात ते गोल करून लावायला लागतं व्यवस्थित त्याच्यासाठी गौऱ्या घ्यायला आलो. काय माहिती आता आपण गौऱ्या वगैरे घेऊन आलोय आणि सगळं झालंय. आता ते रचून आपण होळी पेटवणार आहे थोड्या वेळात. चला आलो जरा घरी जाऊ.
मोरया सगळी मेहनत करून आपली सगळी पोरं एकदम सक्सेसफुली हे झालंय. आपली सगळी लाकडं वगैरे आणायला गँगनी मदत केलेली आणि आपल्या हा शिमगा आता सुरुवात. तर होळी वगैरेच्या सगळं पाया वगैरे पडून झालेलं आहे आणि आता आपण घरी आलेलो आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.